तर नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बाळासाहेब शिंदे सरांच्या मराठी व्याकरण पुस्तकातील 50 म्हणी व त्यांचे अर्थ. हा टॉपिक परीक्षा दृष्टीने फार महत्त्वाचा असल्याने शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजची आपली पहिली म्हण आहे, असतील शिते तर जमतील भूते. एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळावतात. त्यानंतर असंगसाशी संग प्राणाशी गाठ. दुर्जन माणसाचा संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो. त्यानंतर तिसरी म्हण, अडला हरी गाढवाचे पाय धरी. याचा अर्थ आहे, एखाद्या बुद्धिमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते. त्यानंतर अतिशहाणा त्याच्या बैर रिकामा. याचा अर्थ आहे, जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही. त्यानंतर अति तेथे माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारकच होतो. तर आपली पुढची म्हण आहे, अन्न छत्री जेवणे वर मिळपूड मागणे. याचा अर्थ आहे, दुसऱ्यांकडून आवश्यकता ती धर्मार्थ मदत घ्यायची, त्याशिवाय आणखीही काही गोष्टी मागून मिजाज दाखवणे. त्यानंतर अंगाला सुटली खाज हाताला नाही लाज. या म्हणीचा अर्थ आहे, गरजवंताला अक्कल नसते. त्यानंतर पुढची म्हण आहे, अंगावरचे लेणे जन्मभर देणे. या म्हणीचा अर्थ आहे, दागिन्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेडीत बसायचे. त्यानंतर पुढची म्हण आहे, अंतकाळापेक्षा मध्यरात्र कठीण. या म्हणीचा अर्थ आहे, मरण्याच्या वेदनेपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात. त्यानंतर पुढची म्हण आहे, अंधारात केले पण उजेडात आले. या म्हणीचा अर्थ आहे, किती गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येते. त्यानंतर आपली पुढची म्हण आहे, अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे. या म्हणीचा अर्थ आहे, नाव मोठे लक्षण खोटे. त्यानंतर आपली पुढची म्हण आहे, अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्थ. या म्हणीचा अर्थ आहे, अफवेमुळे कोणतीही गोष्ट खरी वाटते. त्यानंतर पुढची म्हण आहे, अति झाले अन आसू आले. या म्हणीचा अर्थ आहे, एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी होते. त्यानंतर पुढची म्हण आहे, अतिपरिचयात अवज्ञा. या म्हणीचा अर्थ आहे, जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो. त्यानंतर पुढची म्हण आहे, अति झाले गावचे अन पोट फुगले देवाचे. या म्हणीचा अर्थ आहे, कृत्य एकाने मात्र दुसऱ्यास त्रास झाला. त्यानंतर आपली पुढची म्हण आहे, अन्नाच्या येते वास कोरीच्या घेतो घास. या म्हणीचा अर्थ आहे, अन्न न खाणे पण त्यात मन असणे. त्यानंतर अपापाचा माल गपापा. या म्हणीचा अर्थ आहे, लोकांच्या तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते. त्यानंतर अर्थीदान महापुण्य. या म्हणीचा अर्थ आहे, गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते. त्यानंतर आईची माया अन पोरं जाईल वाया. या म्हणीचा अर्थ, फार लाड केले तर मुली बिघडतात. त्यानंतर आधी पोटोबा मग विठोबा. या म्हणीचा अर्थ आहे, प्रथम पोटाची सोय पाहणे नंतर देवधर्म करणे. त्यानंतर आपली पुढची म्हण आहे, आपलेच दात आपले छोट. या म्हणीचा अर्थ आहे, आपल्या माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते. त्यानंतर पुढची म्हण आहे, आयत्या बिळावर नागोबा. या म्हणीचा अर्थ आहे, एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे. त्यानंतर पुढची म्हण आहे, आंधळा मागतो एक डोळा देव देते दोन डोळे. या म्हणीचा अर्थ आहे, अपेक्षेपेक्षा जास्त गोष्टीचा फायदा होणे. त्यानंतर पुढची म्हण आहे, आपण हसे लोकाला शेंबूळ आपल्या नाकाला. या म्हणीचा अर्थ आहे, ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तो दोष आपल्याही अंगी असणे. त्यानंतर पुढची म्हण आहे, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. मुळातच आळशी असणाऱ्या माणसाच्या बाबतीत त्याच्या आळशी वृत्तीला प्रोत्साहन मिळणे. तर आपली पुढची म्हण आहे, आंधळ दळतं कुत्र पीठ खातं. या म्हणीचा अर्थ आहे, एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. त्यानंतर आंधळ्या बैऱ्याची गाठ. या म्हणीचा अर्थ आहे, एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसाची गाठ पडणे. त्यानंतर अग अग म्हशी मला कोठे नेशी. या म्हणीचा अर्थ आहे, चूक स्वतःच करून ती मान्य करायची नाही, उलट ती चूक दुसऱ्याच्या माथी मारून मोकळे होणे. त्यानंतर अडली गाय फटके काय. या म्हणीचा अर्थ आहे, एखादा माणूस अडचणीत सापडला की त्याला हैराण केले जाते. त्यानंतर आपला हात जगन्नाथ. आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावरच अवलंबून असते. त्यानंतर आपली पुढची म्हण आहे, असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी शिमगा. या म्हणीचा अर्थ आहे, अनुकूलता असेल तेव्हा चयन करणे आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी येणे. त्यानंतर अंगाला सुजला म्हणून डोंगळ्या एवढ्या होईल का. या म्हणीचा अर्थ आहे, कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. त्यानंतर औशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप. या म्हणीचा अर्थ आहे, अतिशय उतावळेपणाची कृती. त्यानंतर अति खाणे मसनात जाणे. या म्हणीचा अर्थ आहे, अति खाणे नुकसानकारक असते. त्यानंतर 18 नखी खेटरे राखी 20 नखी घर राखी. या म्हणीचा अर्थ आहे, मांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते. तर आपली पुढची म्हण आहे, अंथरून पाहून पाय पसरावे. या म्हणीचा अर्थ आहे, आपली ऐपत व वकूफ पाहून वागावे. त्यानंतर
अंगापेक्षा बोंगा मोठा या म्हणीचा अर्थ मूळ गोष्टीपेक्षा तिच्या अनुषंगिक गोष्टीचा बडेजाव मोठा असणे. त्यानंतर आपला तो बाब्या दुसऱ्याचा तो कार्टा या म्हणीचा अर्थ आहे स्वतःच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती असणे. त्यानंतर आपली पाठ आपणास दिसत नाही या म्हणीचा अर्थ आहे स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही. त्यानंतर आजा मेला नातू झाला या म्हणीचा अर्थ आहे एखादे नुकसान झाले असता त्याच वेळी फायद्याची गोष्ट घडणे. तर आपली पुढची म्हण आहे आत्या बाईला जर मिशा असत्या तर या म्हणीचा अर्थ आहे नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यतेचा विचार करणे. त्यानंतर आपल्याच पोळीवर तूप ओढणे या म्हणीचा अर्थ आहे फक्त स्वतःचा तेवढा फायदा साधून घेणे. त्यानंतर आलिया भुगासी असावे सादर या म्हणीचा अर्थ आहे तक्रार व कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे. त्यानंतर आवळा देऊन कोवळा खाणे या म्हणीचा अर्थ आहे आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळवणे. त्यानंतर आपण मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही या म्हणीचा अर्थ आहे अनुभवल्याशिवाय शहाणपण नसते. त्यानंतर आपली पुढची म्हण आहे आपले नाक कापून दुसऱ्याच अपशकून या म्हणीचा अर्थ आहे दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी प्रथम स्वतःचे नुकसान करून घेणे. त्यानंतर आधीच तारे त्यात गेले वारे या म्हणीचा अर्थ आहे विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे. त्यानंतर आधीच मरकट तशातही मद्य प्याला या म्हणीचा अर्थ आहे आधीच करामती व त्यात मद्यप्राशन केल्याने अधिकच विचित्र परिस्थिती निर्माण होणे. त्यानंतर अडक्याची अंबा आणि गोंधळाला ₹12 या म्हणीचा अर्थ आहे मुख्य गोष्टीपेक्षा अनुषंगिक गोष्टीचाच खर्च जास्त असणे. त्यानंतर आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी या म्हणीचा अर्थ आहे रोग एकीकडे आणि उपाय भलतेचकडे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातील 50 म्हणी व त्यांचे अर्थ आपण पाहिले आहे. या व्हिडिओची PDF पाहिजे असल्यास आपल्या GK मराठी विश्व टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. जर मराठी व्याकरणवरील असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.